पहिरे स्थान. पोंती पिलात येसूला क्रुसावर देण्याचा हुकूम करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. मला या माणसात काहीही दोष दिसत नाही. हेरोदालाही याच्यात काही दोष किंवा गुन्हा सापडला नाही. तर मला समजत नाही की याला शिक्षा का व्हावी. अहो, हा दुर्भाषण करतो, स्वतःला देव समजतो, देवाची निंदा करतो. एवढेच नाही तर लोकांना राज्याचा विरोध करतो. याला तर मरणाची शिक्षा झालीच पाहिजे. परंतु मला हा माणूस निर्दोष आणि निष्पाप वाटतो. या निर्दोष आणि निष्पाप माणसाच्या रक्ताने मला माझे हात रंगवायचे नाहीत. याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळावर असो. तुम्ही आमच्यासाठी बराबाला सोडावे आणि निर्दोष निष्पाप येशूला घ्यावे अशी आमची इच्छा आहे. काय? त्या गुन्हेगार आणि खुनी बरब्बाला मी सोडावे आणि निर्दोष निष्पाप येशूला खेळावे अशी तुमची इच्छा आहे? हो हो, याला क्रूसावर खिळा, याला क्रूसावर खिळा, याला क्रूसावर खिळा. तर या माणसाचे खुनाचे पाप माझ्यावर येऊ नये म्हणून मी माझे हात पाण्याने धुतो. येशूला घेऊन जा आणि लोकांच्या इच्छेप्रमाणे करा. अरे गोमाचा कर ना स्टार्ट. हे परमेश्वरा, अजूनही मला त्या निष्पाप व निर्दोष येशूचा आवाज ऐकू येत आहे. त्या निर्मळ चेहरा मला झोपू देत नाही. येशूचा न्याय करणे हे आतापर्यंत केलेल्या न्यायापेक्षा सर्वात कठीण कार्य वाटले. म्हणून मी त्याला हेरोदाकडे पाठवले. परंतु दुर्दैव माझे, हेरोदाने सुद्धा त्याला पुन्हा माझ्याकडे पाठवले. लोकांनो, तुम्हाला मी काय सांगू? मला 100% खात्री व विश्वास होता की येशू निर्दोष आहे. त्याला जाणून बुजून फसवले जात आहे आणि त्याच्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. मी हे लोकांना पटवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु लोकांच्या आवाजात माझा आवाज गुदमरून गेला. अधिकार असतानाही मी येशूला वाचवू शकलो नाही आणि त्याला मी राजकीय व धार्मिकतेच्या गुंतागुंतीत मी अडकून गेलो. बाहेरील दबावाखाली चिरडून मी चुकीचा निर्णय घेतला. आता मला खूप पश्चाताप होत आहे, परंतु आता खूप उशीर झाला आहे. निर्दोषाला मरणदंड दिल्याची खंत मला आयुष्यभर भोगावा लागणार. हे पाप मी कसे फेडणार? मी काय करू? मला माफ कर हे प्रभू. माझा मित्र, तुझ्या पश्चातापी अंतःकरणामुळे तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. माझे तुम्हा प्रत्येकावर खूप प्रेम आहे आणि तुम्हाला पाप मुक्त करून नवीन जीवन देण्याकरिताच मी आलो आहे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. दुसरे स्थान. येशू आपल्या खांद्यावर खुर्सा. हा
तुमचा गुरु, तुमचा प्रभू. पहा तुमच्या पापासाठी शिक्षा भोगत आहे. मला त्याला चरकाला तोडी सुद्धा, अगदी चिमूटभर सुद्धा दया आली नाही. त्याला उघडे करताना, काढ्याचा मुकुट घालताना, त्याची थट्टा मस्करी करताना सुद्धा मला लाज वाटली नाही. उलट मला आनंद झाला व मज्जा आली. तुम्ही पण कधी कधी माझ्यासारखे वागता की नाही? जशी मला दया येत नाही व लाज वाटत नाही येशूला चढताना, तसेच तुम्हीही करता की नाही? परंतु पहा या येशूला तक्रार न करता कसा शांतपणे आपला क्रूस वाहत आहे. पहा आम्ही नाझरेतकर येशूची कशी थट्टा मस्करी चालविली आहे. सर्वापुढे त्याला लाज आणत आहोत. पहा पहा हे पापाने बनवलेले माझे हात. ह्याच हाताने येशूचे रक्ताने बनवलेले अंगावरील कपडे ओढून काढून त्याच्या शरीरातला एक एक रक्ताचा व पाण्याचा तेल मी शोषून काढला. हे भयानक दृश्य पाहून तरी तुम्हाला तुमच्या पापाची जाणीव होऊन पश्चाताप होईल का? माझ्या प्रिय मुलांना, जे कमजोर, दुःखी, कष्टी व आजारी आहेत ते माझेकडे या. मी तुम्हाला विसावा देईन. या क्षणीही मी हा क्रूस वाहताना तुम्हाला विसरलेलो नाही. तुम्हा प्रत्येकांसाठी माझी प्रार्थना चालूच आहे. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. तिसरे स्थान, येशू पहिल्यांदा खुर्साखाली पडतो. हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, मी बघते तुझ्या 12 शिष्यामधला एक. हे प्रभू, मला भीती वाटते की मलाही ते तुझ्यासारखे बारीक क्रूस वाहण्यास सांगतील. म्हणून मी तुझ्या बरोबर चालण्याऐवजी तुझ्या मागा चालत आहे. तुला मी दुरून पाहत आहे. मला दिसत आहे की तू आता अगदी शक्त झाला आहे. तुला चक्कर येत आहे असे मला वाटत आहे. पुढे नेण्यास मला भीती वाटत आहे. अरे तू पडलास. येशू, कोणीही तुला मदत करण्यास पुढे येत नाही. माझ्यात हिम्मत नाही. अरे नका मारू माझ्या गुरुला. शिपायांना घरी लवकर जायचे आहे म्हणून तुला ते मारत आहे व ओरडून तुला जबरदस्तीचे चालण्यास सांगत आहे. अरे रे, तुझ्या जखमी खांद्यावर पुन्हा पुन्हा क्रूस देत आहेत. हे येशू, मला हे पाहवत नाही. हे येशू, आम्हाला
तुझ्या सीमा नसलेल्या प्रेमाची जाणीव केव्हा होईल? माझ्या बंधूंनो, आत्मा अचूक आहे, परंतु शरीर कमजोर आहे. शरीराची कमजोरीमुळे तुम्ही पापात पडू नये म्हणून नेहमी प्रार्थनेत राहा. प्रत्येकाने आपल्या जीवनातील क्रूस माझे सारखा आनंदाने स्वखुशीने व्हावा याचा कित्ता मी आज घालून दिला आहे. प्रेम आहे तर सर्व काही शक्य आहे. हे प्रभू आम्हावर दया कर. आम्हावर दया कर. चौथे स्थान, येशूची आपल्या दुःखी मातेशी भेट होते. हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे परमेश्वरा, काळजाला घायल करणारं वेदनी तू मला जावं लागत आहे. माझ्या येशूला ह्या परिस्थितीत पाहून मला अतिशय दुःख होत आहे. माझ्या प्रिय जप, मी तुम्हा प्रत्येकाला माझ्या प्रिय येशू सारखेच प्रेम करते. मला माहित आहे की तुम्ही सुद्धा पापामुळे दुःख व कष्टाच्या यातनेतून जात आहात, परंतु तुम्हाला व सर्वांना पापमुक्त करण्याची जबाबदारी माझ्या प्रिय येशूने भारी क्रूस वाहून घेतली आहे. मला माझ्या येशूचा अभिमान आहे, परंतु ज्या प्रकारे ते त्याला चाटकाने व भावाने त्रास देत आहेत ते पाहून मला अतिशय वेदना होत आहे. माझ्या हृदयात अनेक भावं खोपसल्यासारखी वेदना जाणवत आहे. एखाद्या जनावराला मारतात तसे माझ्या येशूला हे शिपाई मारित आहेत. ह्या निर्दय शिपायांना माझ्या येशूची थोडी सुद्धा दया येत नाही. मी काय करू? कुणीही त्याला मदत करण्यास पुढे येत नाही. असे त्याने काय केले की माझ्या ह्या निष्पाप व अतिपवित्र पुत्राला इतक्या कठीण त्रासातून जावं लागत आहे. मला इतकेच माहीत आहे की तो खूप प्रेमळ आणि दयाळू आहे. ह्या प्रेमामुळे आणि दयेमुळेच तो अजून जिवंत आहे. परंतु मी एक आयते आहे जिने त्याला जन्म दिले. त्याचे असे हाल अपेक्षा पाहताना माझ्या हृदयाचे अनेक तुकडे होत आहेत. या जगात मला कोणी खरं प्रेम करीत असेल तर ती माझी आई. तिला सतत माझी काळजी असते आणि मला आज या परिस्थिती असा जखमी अवस्थेत पाहून तिला किती दुःख होत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु मला खात्री आहे की या दुःखातही ती माझ्यासाठी प्रार्थना करीत आहे. म्हणून मी हा जड क्रूस शेवटपर्यंत वाहून नेऊ शकतो आणि ती सर्वांसाठी अशीच प्रार्थना करीत आहे याचीही मला जाणीव आहे.
हे प्रभू आम्हावर दया कर. पाचवे सात सिमोन सिरेनकर येशूचा क्रूस वाहतो. नाही हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो, तुझी स्तुती करीतो. नाही माझे रूप विस्कळीत झाले. याच्या चेहऱ्याकडे पाहून हा गुन्हेगार आहे असे मला कोणत्याही दृष्टिकोनातून वाटत नाही. येशूला पाहून त्याला मदत करण्याची माझी तीव्र इच्छा झाली, परंतु लोक व समाज काय म्हणेल याची भीती वाटून माझे पाऊल पुढे जात नाही. अरे मला धक्का का मारतोस? ठीक आहे, घेतो मी क्रूस. माझ्या तीन मुलांना माझ्या जीवनात माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करणे हेच माझे एकमेव ध्येय आहे. कारण माझा पिता कोण आहे त्याची मला संपूर्णपणे जाणीव आहे. पिता आणि मी एक आहोत. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी या जगात मानवाच्या रूपाने आलो, आणि ते म्हणजे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करून देणे. देव सत्य आहे, आणि या सत्यासाठी मला क्रूसाची वाट चालावी लागत आहे. तुम्ही सत्याचीच वाट चालावी अशी हे प्रभू आम्हावर दया कर.
याचा विचार मी कधीच केला नाही. केला असता तर माझे सेवा करीन.
येशू यरूशलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करीतो. जगाचे तारण केले खरंच माझे तुम्हा प्रत्येक आणि मी तुम्हा बरोबर सदैव आहे. मी तुमच्याच आहे आणि तुम्ही माझे आहात. माझे तुमच्याकडून सतत लक्ष आहे. हे प्रभू आम्हावर दया कर. नववे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली जमिनीवर पडतो. हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे गुरुजी, तू तिसऱ्यांदा खाली पडताना की मला तुझ्यासारखा त्रास सोसवा लागला असता. तू माझ्यासाठी त्रास सोसत असताही मला तुला माझे मनास भीती वाटत आहे. तू माझ्यावर संपूर्ण भरोसा व विश्वास ठेवला व सर्व राज्यांच्या क्रिया देण्याकरती मला योग्यही समजले. मी योग्य नसतानाही माझ्याकरिता व सर्व जगासाठी क्रूसावरील मरण स्वीकारून आम्हाला तुझे अमूल्य प्रेम दाखविलेस. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळाचे जीवन प्राप्त होते. जो कोणी मला न पाहता माझ्यावर व मला पाठवणाऱ्या पित्यावर विश्वास ठेवतो तो धन्य. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. देखने रहा वो आप
ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. वस्त्र काढा, त्याला सर्वांसमोर उभा करा. आणि आता सुद्धा स्वतःला वस्त्रहीन करून मला पुन्हा पुन्हा वाजवत आहेस. अजूनही शिपाई तुझी थट्टा मस्करी करीत आहे. तुझ्या शरीरावरील कपडे ओढत आहेत, तुझ्यावर थुंकत आहेत, तुला मारत आहेत. त्यांना तुझे अश्रू, जखम, थकलेले शरीर, थरथरणारे पाय, मला माझ्या पापांची क्षमा होत आहे. आम्हाला तुझ्यासाठी प्रेम करणं शिकव. पश्चाताप करा, नवीन जीवनाला सुरुवात करा. तुम्ही कोणाचा न्याय करू नका, म्हणजे तुमचा न्याय केला जाणार नाही. क्षमा करा, उत्तम द्या. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 11वे स्थान. येशूला 2 चोरामध्ये क्रूसाला खिळतात. हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो. योहान, येशूचा अगदी जवळचा जिवलग मित्र, माझ्या मित्रांसारखा असणाऱ्या गुरुजीला चोरासारखे पकडण्यात आले, अपमान करण्यात आला, उघडे केले, थट्टा मस्करी केली, थुंकले, मारले, भारी क्रूस खांद्यावर देण्यात आला. परंतु मी काहीच करू शकला नाही. मी माझ्या मोठ्या आईला पाहिले. ती खंबीरपणे तिच्या पुत्रांचे असे हाड अपेक्षा पाहत असता तिच्या हृदयाला आणि मला अतिशय दुःख व भयंकर वेदना होत होत्या आणि मी काही करू शकला होता तर फक्त तिच्या बाजूला उभे राहून तिला आधार देऊ शकलो. माझ्या गुरुजीला मी काही मदत करू शकलो नाही याची मला खूप खंत वाटत आहे. मी पूर्णपणे निराशी व हताश झालो आहे. त्याने शापित क्रूसाला प्रेमाच्या क्रूसात बदल केला. माझ्या प्रिय मुला मुलींनो, जो पहिला मला कळला नाही तो तुम्हाला सुद्धा कळणार नाही. मी माझ्या पितेस जसा एक रूप आहे, म्हणून हा सर्व क्लेश व दुःख सहन करू शकलो. तसेच पित्याची प्रार्थनेत एक रूप झाल्यास तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊ शकता. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. बारावे स्थान. येशू जगाच्या उद्धारासाठी क्रूसावर मरतो.
हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे परमेश्वरा, किती भयानक दृश्य मला उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले. माझ्या प्रभूला शेवटपर्यंत छान छान करून मारण्यात आले. खडतर रस्त्यावर भारी क्रूस जखमी खांद्यावर दिला, पाण्याऐवजी अंमल दिले आणि मेला की नाही हे पाहण्यासाठी त्याच्या खुशीत मला भोसकला. किती क्रूरपणाची व निर्दयी वागणूक माझ्या येशूला मिळाली. एखाद्या कोकराप्रमाणे स्वतःच्या जीवाची त्याग करून त्यांनी आम्हा प्रत्येकाला पापमुक्त केले. मरिया, दुःखी होऊ नकोस. हा सर्व क्लेश व दुःख हृदरोगात होते, ते सर्व पूर्ण करण्यासाठीच मी मनुष्य रूप धारण केले. माझ्याप्रमाणे तुम्हाला परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यास शक्ती सामर्थ्य मिळो, अशी पित्या चरणी माझी प्रार्थना. हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. माझा देवा, तू माझा त्याग का केलास? हे बाप्पा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो. पूर्ण झाले. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया. ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. राज्य
मी तुताने तुझे गीत गायन करून गौरव केले व तुला नमन केले, परंतु आज कोणीही नाही, तुझ्याच पुण्यास कदर नाही. माझ्या मुला, तुझ्या आणि माझ्या दुःखाचा शेवट अंत झाला आहे. छळ करून त्यांनी तुला मारले व क्रूसवर टांगले. माझ्या इतर मुलांसाठी सदैव प्रार्थना करीत राहील व त्यांना मदत करेन, अगदी तशीच जशी तुला करीत आहे. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 14वे स्थान. हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशूचा गुप्त शिष्य. येशूला मी अनेकदा गुपचूप मदत केली. माझी कबर मी त्याला दिली. ज्यावेळी येशूचे मृत शरीर त्याच्या आईच्या मांडीवर ठेवण्यात आले, त्यावेळी मी तिथे हजर होतो. तिने अनेकदा त्याचे चुंबन घेतले, आलिंगन दिले आणि नम्रपणा सत्य स्वीकारले की तिचा मुलगा आता मरण पावला आहे. दुःखी कष्टी अंतकरणाने आम्ही सर्वजण निघालो. एवढे सगळे होऊनही आमचे मन शांत होते. आम्ही सर्वजण थोडे बिहून गेलो होतो की आता शिपाई आम्हाला तर अटक करणार नाही ना. गुरुजी आमचे बरोबर नाहीत म्हणून मनाला खूप एकटे असल्यासारखे वाटू लागले. परंतु धीर व धैर्य न सोडता आम्ही सर्वजण मरिया मातेबरोबर प्रार्थना करीत राहिलो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. क्लेश सोसलेस व मजवर किती माया केलीस हे मला आता समजले आहे. तुझे कष्ट व यातना निहाळून मला माझ्या पापांचा वीट आला आहे. मी सर्व पाप प्रसंगापासून दूर राहीन. तुझ्यावर, तुझ्या प्रिय मातेवर तसेच साऱ्या मानवजातीवर निःसस्सी प्रेम करण्यास मला मदत कर. तू आम्हासाठी मरणापर्यंतच नव्हे तर क्रूसाच्या मरणापर्यंत आज्ञाधारक झालास. मी तुझ्या सर्व आज्ञा पाळाव्या म्हणून तुझ्या 5 पवित्र घायामुळे मला सर्व तऱ्हेच्या कृपा दे. मला माफ कर.